कृष्णाकाठची माणसं कृष्ण जलासारखीच स्वच्छ अंतःकरणाची आणि निर्मळ मनाची असतात हे आदरणीय M.A. पाटील तथा आप्पांच्या व्यक्तिमत्वावरून दिसून येते. त्यांच्या कर्तबगारीतून सामान्यांच्या जीवनात शिक्षणाचा वसंत ऋतू बहरला. आप्पांच्या प्रखर ध्येयवादातून ताकारी आणि पंचक्रोशीसाठी प्रकाश वाटा, उजेड वाटा निर्माण झाल्या. कमळभैरवाच्या पावनभूमीत आप्पांनी ज्ञानयज्ञ सुरू केला खरा, पण अनेक अडचणींना सामोरे जात तो धगधगता ठेवणे हे एक आव्हानच होते. आप्पा आणि त्यांचे सहकारी शिक्षक सर्वांनी मिळून हा ज्ञानयज्ञ अविरतपणे सुरू ठेवला आहे. अनमोल वेळ, श्रम, बुद्धी, प्रसंगी अर्थ सहाय्य करून हे कार्य सुरू ठेवले आहे. सर्व समस्यांना तोंड देत संस्थेचे, शाळेचे कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यात शाळेचे माजी शिक्षक तसेच विद्यमान शिक्षक अहोरात्र झटत आहेत. आणि परिणाम म्हणजे केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात देखील चांगली शाळा, एक आदर्श शाळा असा शाळेचा नावलौकिक झाला आहे. विद्यालयाच्या दैनंदिन कामकाजातून वक्तशीरपणा, विधायक शिस्त, वेळापत्रकानुसार तासिका, गणवेश व पुस्तके, वेळच्या वेळी अभ्यास या गोष्टींची सवय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच लावणे खूप गरजेचे असते. तसेच एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी तितक्याच ताकदीचे सुसंस्कार होणे जास्त महत्त्वाचे. दैनंदिन कामाची सुरुवात होते सुंदर लयीने भारलेल्या तालबद्ध सुरांनी, अर्थातच परिपाठाने. सवाद्य सादर होणारी समूह गीते भारावून टाकणारे असतात. या आदर्श परिपाठाचा नावलौकिक इतका मोठा आहे की यासाठी वेगवेगळ्या शाळा आमचा आदर्श आणि आनंद घेण्यासाठी विद्यालयास वारंवार भेटी देतात. आंतरिक आणि बाह्य निसर्ग सौंदर्याने नटलेली 2 मजली इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे. प्रत्येक इयत्तेच्या 2 तुकड्या असून त्यात सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचे अध्यापन सुरू आहे. इयत्ता 5वी ते 10वी व ज्युनियर सायन्स तसेच आर्ट्सचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. SSC बोर्ड परीक्षेचा निकाल शाळेच्या नावलौकिकाला साजेसा असा आहे. सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल सातत्याने 100% ठेवण्यात यश मिळत आहे. मराठी माध्यमाचा निकाल 90हून अधिक 96% पर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागात भाषिक कौशल्य आत्मसात होत नाहीत असं म्हणतात, परंतु समशेर नामदेव पाटील मराठी विषयात बोर्डात प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी घडवून नवीन इतिहास घडवण्याचे काम केले आहे. आणि ही परंपरा अशीच सातत्याने सुरू आहे. अशा उत्तुंग यशाचे मानकरी आणि त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे गुरुजन या सर्वांचे अभिनंदन. SSC निकालाबरोबरीनेच विद्यालयाचा बाह्य स्पर्धा परीक्षा विभाग प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पैलू पाडण्याचे कार्य उत्कृष्टपणे पार पाडत आहे. आपले विद्यालय माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांचे केंद्र असून यामध्ये NTS, NMMS, MTS, जवाहर नवोदय परीक्षा, हिंदी बाह्य परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा राखत जिल्ह्यात शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उत्तम असे मार्गदर्शन घेऊन जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत उज्ज्वल यश संपादन केले आहे. आपल्या विद्यालयाचा सांस्कृतिक विभाग शाळेच्या शिरपेचातील मानाचा तुरा. देशातील महान व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या करून त्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जातो. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. या संघर्षावर विजय प्राप्त करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा विकास होणे महत्त्वाचे. विद्यार्थ्यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील अतिउच्च कौशल्य विकसित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.
हा आमचा क्रीडा विभाग. विद्यालयाच्या स्थापनेपासूनच क्रीडा क्षेत्रातील शाळेचा नावलौकिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला आहे. असे राष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी प्रतिवर्षी विद्यालयात शालांतर्गत क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षात क्रीडा विभागाचा प्रगतीचा आलेख हा सतत वाढतच गेल्याचे दिसून येते. विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे. त्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचे कार्य अहोरात्र सुरू आहे. विद्यार्थ्यांना नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी बनवून यश मिळवण्यासाठी प्रेरित केले जाते. यातून उदयाला आली अनिवासी गुरुकुल योजना. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सकाळी 8:30 वाजल्यापासूनच जादा तासिकांचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे प्रत्येक विषयाची मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शन, सराव परीक्षा, LCD प्रोजेक्टरद्वारे अध्यापन असा अध्ययन कौशल्य विकास आराखडा राबवला जातो. लोकसहभागातून काही वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. यामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रिया आधुनिक झाली आहे. सायन्स डज नॉट नो इट्स डेप्थ टू इमॅजिनेशन. जगाविषयी त्यात घडणाऱ्या घटनांविषयी तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीने विचार करता यावा आणि त्या आधारे आनंदाने आत्मविश्वासाने जीवन जगता यावे हे खरे विज्ञान शिक्षणाचे उद्दिष्ट. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरतपणे विज्ञान विभागाचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून प्रतिवर्षी विज्ञान प्रदर्शन आणि विज्ञान प्रश्नमंजुषेसारखे उपक्रम राबविले जातात. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आणि प्रश्नमंजुषेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी बहुमोल असं यश संपादन केलं आहे. अशा या आपल्या शाळेच्या छोट्याशा पण अद्ययावत प्रयोगशाळेमध्ये शिकूनही अनेक विद्यार्थी इंजिनियर झालेत आणि देशबांधणीसाठी सतत कार्यरत सुद्धा आहेत. काही डॉक्टर झाले आणि रुग्णसेवेचा आनंद घेत आहेत आणि मानवतेची सेवा करू लागले आहेत. काहींनी वकील होऊन अंध न्यायदेवतेला योग्य न्यायदान मिळवून देण्याची मदत केली आहे. तर काही विद्यार्थी शिक्षक होऊन नवीन पिढी घडवण्याचे काम करत आहेत. विद्यालयाचे ग्रंथालय प्रशस्त तर आहेच, त्याचबरोबर ते ग्रंथ संपन्नही आहे. विपुल ग्रंथ संपदा असणारे ग्रंथालय विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी नेहमीच खुले असते. या विभागामार्फत ग्रंथ प्रदर्शन भरवले जाते. वाढदिवस साजरा करण्याची एक नवीन पद्धत येथे सुरू आहे. मुले वाढदिवसाला चॉकलेट वाटप न करता त्याच रकमेतून ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देतात. जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो मी केला गुरु जाण. विज्ञान युगात ग्रंथ गुरुस्थानी विराजमान होऊन विद्यालयाचं उत्कर्ष करण्यामध्ये निश्चित मदत करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात आणि विषय ज्ञानात भर पडावी म्हणून फलक लेखन केले जाते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध घटक आणि त्यांची माहिती मिळवण्यास मदत होते. वाचन संस्कृतीबरोबर लेखन संस्कृती जपणे हे सुद्धा एक कौशल्यच. जो जे वांछील तो ते लाहो हे तत्व आपलेसे करत मुलांना लेखन अभिव्यक्तीचे व्यासपीठ देतो हस्तलिखित विभाग. लेखनाला जी सामाजिक, सांस्कृतिक आणि संविधानिक चौकट आहे त्यास अनुरूप मुले स्वयंप्रेरणेने विविध रचना करतात आणि त्याचा संग्रह म्हणजेच आपल्या विद्यालयाचे ज्ञानदीप हस्तलिखित. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वृद्धीबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक पोषक वातावरण निर्मिती विद्यालयातच वेळोवेळी केली जाते.
प्रतिवर्षी आरोग्य विभागातर्फे विनामूल्य आरोग्य तपासणी तसेच लसीकरण मोहीम राबवली जाते. यासाठी अनेक सामाजिक संस्था आपणास मदत करतात. पर्यावरणपूरक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विकसित करण्याचे कार्य हरित सेना विभाग उत्कृष्टपणे पार पाडत आहे. या विभागामार्फत वेळोवेळी वृक्षारोपण मोहीमही राबवली जाते. ज्ञानामृत घेत असताना ते अधिक प्रभावी होण्यासाठी मनोरंजन आणि क्षेत्र भेटीचे माध्यम कधीही श्रेष्ठ म्हणून प्रतिवर्षी परंपरेनुसार शैक्षणिक सहलीचा आनंद आणि अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो. ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाबरोबर विद्यार्थ्यांना वैज्ञानिक सहल घडवून आणली जाते. वर्तमान युगातील स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी आधुनिक ज्ञानप्राप्तीची साधने उपलब्ध करून देतो तो संगणक विभाग. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज विद्यार्थी सहजपणे संगणक हाताळू शकतात. ऑलिम्पियाड संगणक परीक्षेमध्ये विद्यार्थी जिल्हा स्तरावर चमकले आहेत. शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येते. अगदी काळजीपूर्वक शालेय पोषण आहार रुचकर बनवणे आणि सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसून प्रीतिभोजनाचा आनंद घेणे हा देखील इथला एक नित्यक्रम आहे. विद्यालयातील विषय समित्या आपल्या विषयातील मुलांची रुची वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवितात. मराठी पंधरवडा, हिंदी सप्ताह, इंग्लिश क्लब, विज्ञान कोपरा, गणित कोपरा. भावे विण देव न कळे निसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे. एक चांगला गुरु विद्यार्थ्यांसाठी यशाचे दरवाजे उघडून देतो. विद्यालयाने प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळवलेल्या यशाचे गमक हे आजी माजी शिक्षकांच्या उमेद आणि विश्वास तसेच अथक परिश्रमाचे प्रतिफलन आहे. विद्यालयातील सर्व शिक्षक उपक्रमशील आहेत. विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श ठेवत ते स्वतःही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात आणि त्यांच्या या प्रतिभेसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर त्यांना सन्मानितही करण्यात आले आहे. यामध्ये माननीय श्रीयुत M.A. पाटील आप्पा, माननीय श्रीयुत B.A. पाटील, माननीय श्रीयुत M.V. सुतार, सौ माने पाटील SP, श्रीयुत पाटील AB, सौ तावरे BA, सौ पाटील RP. संस्थेचे संस्थापक संकल्पक माननीय श्रीयुत M.A. पाटील आप्पा यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या सावलीत मुले गगनात उंच भरारी घेण्यासाठी तयार होत आहेत. शीतल कृष्णेच्या तीरावर कमळ भैरवाच्या पायथ्याशी असे हे फुललेले शैक्षणिक नंदनवन पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याचा ध्येय वेढा प्रवास असाच अविरतपणे चालू आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेमुळे विद्यालयास अ श्रेणी प्राप्त झाली आहे. आपल्या शाळेत स्वयं अर्थसहाय्यित सायन्स आणि आर्ट्स ज्युनियर शाखेची सुरुवात करून या ज्ञानरूपी वटवृक्षाचा विस्तार करण्यात आला आहे. तज्ज्ञ अध्यापक कुशल प्रशासनाच्या मदतीने ज्युनियर विभाग प्रगती करत आहे. गतवर्षी सुरू झालेल्या ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या 30 होती, तर आता यावर्षी 100 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. घेतला वसा टाकू नये या न्यायाने आप्पांनी दिलेला वसा वारसा आजचे शिक्षक अभिमानाने सांभाळत आहेत. कुशल नेतृत्वाखाली उत्तम प्रशासन आणि इथला तज्ज्ञ अध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणूनच या शैक्षणिक संकुलात प्रचलित शिक्षणाबरोबरच नीतिमूल्यांचा विकास करणारे शिक्षक देशाचे जबाबदार नागरिक घडवत आहेत. आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय M.A. पाटील आप्पा, संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय श्रीयुत B.D. भोसले दादा, सचिव माननीय प्राध्यापक सौ नीताताई पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा ज्ञानयज्ञ अविरतपणे चालू आहे. या सगळ्या प्रक्रियेला आपणा सर्वांचे आशीर्वाद अर्थातच अपेक्षित आहेत.
सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनातून आणि आपल्या सहकार्यातून उत्तरोत्तर शाळेचा नावलौकिक वाढावा याच हेतूने आजच्या या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. आपण आलात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यापुढेही आपण वेळोवेळी येत राहाल आणि आम्हास मार्गदर्शन देत राहाल हीच अपेक्षा. आमचे बोलवणे आपुलकीचे, आपले येणे अगत्याचे. धन्यवाद. जय हिंद.